पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। मुंबई आणि पालघरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 2 कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वाढवण मंदिराचं भूमिपूजन सुद्धा होणार आहे। सकाळी 11:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत पोहोचतील। नरेंद्र मोदी मुंबईतील विविध कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत। 25 वर्षांपासून वाढवण मंदिराला विरोध आहे। डहाणू खाडी बरोर वाढवण या गावामध्ये तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। जवळपास 4000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत। केंद्र शासनाकडून विशेष 3 तुकड्यांचं या ठिकाणी पाचारण सुद्धा करण्यात आलेले आहे। महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशला वाढवण बंदराचा फायदा होणार आहे। वाढवणचं मुंबईपासूनचं अंतर 150 किलोमीटर आहे। 76,200 कोटी रुपये खर्चून प्रकल्प उभारला जाणार आहे। 12 लाख लोकांना रोजगार या ठिकाणी उपलब्ध होईल। बंदराला नैसर्गिक खोली खोदकामाची गरज नाहीये। वाढवण आधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांनी सुसज्ज असेल। वर्षाला 300 दशलक्ष टन माल वाहतूक आणि 23.20 दशलक्ष कंटेनर हाताळण्याची सुद्धा क्षमता आहे। जगातील टॉप 10 बंदरांमध्ये वाढवणचा समावेश होणार आहे। वाढवण देशाला आत्मनिर्भरतेकडे नेण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण योगदान देणारा ठरेल। तर स्थानिकांना रोजगारात प्राधान्याने संधी दिली जाणार आहे। त्यामुळे सर्वार्थाने वाढवण बंदर हे महत्त्वाचं मानलं जात आहे। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते पालघरला आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, तासभर शिल्लक आहे, जवळपास 1.5 तास आपण म्हणूया। 10 वाजता आहेत, 11:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत पोहोचतील आणि वाढवणला दाखल होतील। साधारणतः किती वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे? या कार्यक्रमास्थळी आता कसा बंदोबस्त पाहायला मिळतोय? चेतन, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हॅलो हॅलो चेतन, ज्या ठिकाणी हा भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे पंतप्रधान नरेंद्र अगदी बोला, सलग बोल। हा लागवी बोल। निश्चितच ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रम ठिकाणी आपण आलेलो आहोत। या ठिकाणी जर आपण पोलीस बंदोबस्त पाहिला तर काही प्रमाणामध्ये जो विरोध अद्याप राहिलेला आहे तो आता मावळू लागलेला आहे। त्या दृष्टीने सुरक्षेची उपाययोजना करण्यात आलेली आहे। अर्थातच पालघरसाठी आणि महाराष्ट्रासाठी हा गेम चेंजर प्रोजेक्ट असेल, कारण 76,000 कोटींची जी गुंतवणूक येणार आहे। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्र कुठेतरी थेट जगाशी जोडण्याचं काम या बंदरामुळे होईल, कारण जगातील सर्वात मोठी जहाज आहेत ती सुद्धा वाढवण बंदरावरती पार्क होऊ शकणार आहेत। त्यामुळे एक जागतिक आपण जर बोललो तर ग्लोबल महाराष्ट्र म्हणून आपल्याला जर पाहायचं असेल तर हा बंदर आहे तो एकंदरीतच महत्त्वाचा ठरणार आहे महाराष्ट्राच्या इकॉनॉमीच्या दृष्टीने सुद्धा। आणि म्हणूनच आपण पाहू शकतो की भाजप असेल किंवा शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते या ठिकाणी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी येणार आहेत। पोलिसांनी या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे। कसून तपासणी आहे ती या ठिकाणी केली जात आहे। एकंदरीत सुरक्षेची उपाययोजना पाहू शकतो किंवा नियोजन पाहू शकतो। एकूणच जर म्हणायचं झालं तर पालघरच नव्हे तर महाराष्ट्रासाठी सर्वात मोठं बंदर जे आहे ते या ठिकाणी तयार होत आहे आणि त्याचा भूमिपूजन सोहळा आज मोदींच्या हस्ते होत आहे। त्यामुळे येत्या 2 महिन्यांमध्ये ज्या विधानसभा निवडणुका होत आहे त्यामध्ये नक्कीच या प्रकल्पाचा कुठेतरी गवगवा होताना आपल्याला पाहायला मिळू शकतो। लागवी निश्चित। तुर्तास धन्यवाद चेतन, तुम्ही दिलेल्या अगदी सविस्तर माहिती करता। तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात अपडेट घेतच राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।